नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघतोय काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी. चवीला म्हणाल तर ही आमटी एकदम भन्नाट लागते. सातार भागात ही आमटी चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत खाल्ली जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी अर्धी वाटी घेवड्याची डाळ घेतली आहे. ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा मीठ घालून याच्या कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या. आठवड्यातून एकदा तरी ही आमटी सातार भागामध्ये केली जाते. आता कुकर थंड झाला आहे. आता आपण डाळ शिजली आहे की नाही ते बघूयात. तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि खोबरं पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. या रेसिपीला फार काही वाटण लागत नाही. आता 3 ते 4 लसूण पाकळ्या आपल्याला टेचून घ्यायच्या आहेत फोडणीसाठी. आता एका कढईत थोडं तेल गरम करायचं. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात टेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण लाल झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. 2 ते 3 मिनिटं वाटण छान असं तेलात परतवून घ्यायचं. वाटण छान परतून झाले आहे. आता आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे लाल तिखट टाकून पुन्हा एकदा सर्व जिन्नस तेलात छान असे परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतल्यानंतर आता यात आपण शिजलेली घेवड्याची डाळ घालू आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं. एक चमचा मीठ घालायचं. मीठ घालताना बेताने घालायचं, कारण डाळ शिजताना आपण मीठ घातले आहे. आता ही आमटी 8 ते 10 मिनिटं मस्त अशी शिजून घ्यायची. तुम्ही बघू शकता आता ही आपली आमटी तयार आहे. गरमागरम भाकरी चुरून त्यावर ही आमटी घालायची. याची चव भन्नाट लागते. अशाच मस्त रेसिपीसाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.